यो व्हॉट्सअप गायस, तुम्ही वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आजचा विषय असा आहे का आज आम्ही मालवणमध्येच फिरणार आहेत खूप साऱ्या लोकेशनवर. तर सकाळी मग आलो आहे बस संतोषवाडीचा संतोष आला आहे, शंतवाडीचा शंतू आला आहे. उड्या मारल्या दोघांना रट्टा देत मी. हे बघा इकडे कुत्रे एक नंबर, कुत्र्या बोलतो समुद्र एकदम जवळ आला आहे. हे आमचे मामा पण आले आहेत. अजून वन साईड विषय हा आहे आमचा. आज आम्ही करणार होतो स्कुबा डायव्हिंग, अजून ते वॉटर स्पोर्ट करणार होतो. सो त्याच्यात जरासा झाला चेंज, कारण की पाऊस 8 दिवस झाला मालवणमध्ये आहे. जसं आम्ही तिकडे गेलो तिकडे पण पाऊस होता, इकडे पण 8 दिवस झाला पाऊस आहे इकडे या साईडला. सो आज वॉटर स्पोर्ट बंद आहे, म्हणजे 8 दिवस झाले बंद आहेत. आजचा 8वा दिवस आहे त्यांचा. म्हणजे बघा कसं गारटला आहे. हाय, असं वाईट वाटतं यार, पण काय करणार होतं, स्किनला काहीतरी प्रॉब्लेम आहे. आमचे मामा आहे बघा तयार होणार आहे. हाय, मला आनंद वाटतो इथे. माझा चिवला बीच आहे, हे सुंदर बीच आहे, मला खूप आवडला आणि आम्ही इथे पूर्ण दिवस आज एन्जॉय करणार आहोत. फुल एन्जॉय करणार आहेत आम्ही. आमचा रूम पण एकदम जवळच आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं ना. हा आहे समुद्र, यो आहे मुद्र मलमुद्र. यो तू माझ्या याला टी शर्टावर बसू. बाकीचे अपडेट मी तुम्हाला 2-3 मिनटात लगेच देतो. आता पाणी जसं जवळ येत चाललं आहे बघा. मी एस्थेटिक शॉट देतो आम्हाला. एस्थेटिक शॉट घ्या एक नंबरवाला. काय एस्थेटिक करू बे, हे लंडन ठिकाणा नाही आहे. जाऊन द्या, एस्थेटिक शॉट नाही, आपण एस्थेटिक नाही म्हणजे हाय. इंस्टावर जाणं फॉलो करून बघा. एस्थेटिकनेस आपली जी आपण सस्ती एस्थेटिकनेस करतो ती. आज पण फोटो टाकायचे म्हणून आपण झब्ब्या शर्ट घातला आहे, अजून झब्ब्या पॅन्ट. बघा कसं वाटतं, लुक कसा आहे. लुकला इज्जत द्या कमेंटमध्ये. आहे ते बघा थोड्याच वेळात आता एवढा सारा पाऊस आला आहे आणि लोक इकडे शेडमध्ये उभे आहे. जाम पाऊस पडायला लागला आता. मग कॅमेरावर पाणी आहे. पाऊस वन साईड चालू झाला आहे, भिजेष्टी पण झाली. मंदिर आहे समुद्राच्या बाजूला, ते पाऊस आहे. काहीच मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो तुम्हाला मंदिराची प्रतिकृती मी इकडून होता बघा. काय आम्ही एवढ्या जंगलात आलो आहे. एक मंदिर तिने सजेस्ट केलं ते बघा. काय बोलता मंदिराबद्दल? काय नाही, अचानक आलो. आमच्या बहिणीने सुचवलं की एक मंदिर आहे. बघता आलो, रस्ता खूप कच्चा होता, माहिती मंदिर कसं आहे. पण इकडे आल्यानंतर बघितलं की बघू शकता तुम्ही तिकडे काय मंदिर आहे. बाजूचं लोकेशन किती काय बोलतात तर निसर्गरम्य आहे. खूप धबधबा पण आहे इकडे, धबधबा पण पाणी आहे बघा किती स्वच्छ. बघून धबधबा बघून एकदम असं डीप कोकणात गेल्यासारखं वाटते आम्हाला. सुंदर. ते पाय नदी आहे बघा. नदी तुम्हाला दाखवतो, चेकआउट दाखवतो नदीचं. हे बघा एकच नंबर. अजून मंदिर पण तिथे जातील, तिथे फोटो अँड व्हिडिओ. वन साईड काढा जाऊ बघा. झाड आहे. काय आम्ही आता आलो आहे तिकडून, त्या देवलातून निघून मीच चालत होतो गाडी म्हणून मी सिनेमॅटिक ना शूट केलं. देवलातून निघून आलो. आता आम्ही काजू फॅक्टरीमध्ये. आम्ही काजू घेतलेत गोव्यावरून, पण इकडे पण आम्ही बघतो आहे म्हणजे सेम रेट आहे का काय 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 अजून घ्यायचे आहेत ते सगळं बघून
मग आम्ही काजू घेतो नंतर तुम्हाला भेटतो. हे बघा इकडे सगळे उभे हो. सो आहे आता आम्ही आलो देवदर बीचचं नाव बीचवरून इकडे हॉटेलला जेवायला जेवताना भेटतो. बाहेरचा मोसम झालं तिकडे सगळं होतं बोटिंग बिटिंग पण पाऊस परत चालू आहे नशिबातच काय. आता जस्ट जेवण झालं आहे ना. आता मी तरी चाललो गाडीत आणि इकडून निघून डायरेक्ट हॉटेलवर जाणार. काय गाडीत भेटतो. खूप पब्लिक आहे बघतात लाज वाटते. सो गाईज मला सिनेमॅटिक्स हे सगळं घेताना आहेत बिकॉज मीच गाडी चालवतो आहे. दॅट्स इज दॅट. आता आम्ही पोचलो आमच्या रूमवर. समुद्र फुल खवळलेला आहे हे बघू शकता. इकडून सरळ समुद्र आहे. आता दवका लागते बिकॉज AC एवढा टाईमला फोन आपलं कॅमेरा जाते बघा. समुद्र तिकडे आहे आमचा रूम. आता इकडे जाऊन आम्ही जरासा रेस्ट करतो ना मग आम्ही संध्याकाळी कुठे ना कुठे जाऊ तिकडे जाऊ. ते पण मला परत दव पडला. 1 सेकंड कशावर दव आहे नक्की. ओके बघ. सो गाईज आता एवढी गाडी चालवून आम्ही आलो आहे काहीतरी बीचचं नाव आहे त्या बीचवर आलो आहे. बीच बघू शकता 1 नंबर बीच आहे. 1 साईड वाटते. आता आम्ही तेच बघतो आहे नंतर मग तुम्हाला पण दाखवतो जास्तीत जास्त जेवढं दाखवतं आहे ते. म्हणजे स्टँड पण नाही आणला हातात कॅमेरा झाला आहे ना. आता चिंब्यासारखा चालतं फक्त 1 साईड चालते. तर बघतो इकडे जेवायला बिवायला भूक पण लागले जाम भूक लागले सगळ्यांना. तर आम्ही आलो टोकावर एकदम दोन्ही साईडला समुद्र या मधीत आम्ही चिम्मा चिडे शिम्मा. सो काय झोपेतून डायरेक्ट गाडीत बसून आम्ही आलो आहे रॉक गार्डनला कारण की इकडे नाश्ता चांगला आहे. तर आम्ही पहिला नाश्ता करणार आहेत मग नाश्ता करून मग आम्ही जाणार आहे परत थोडा सिनिक व्ह्यू घेतो. सिनिक व्ह्यू घेतल्यानंतर आम्ही परत मार्केटला जाणार आहे गिफ्ट्स घेऊन. उद्या सकाळीच निघायचं आहे घरच्या परतीचे प्रवास. तर इकडे यांचं चालले काही नाही काय. आम्ही चाललो आता नाश्ता करतोय मग जाणार आहे. उठलं हे कसं काय पायालाच लावलं कसं ते पाय वाजलं का असं बाजूला खातील अख्खा सर्दी साफ बरी होईल. खोकला साफ होईल. ते काय करतात आपली स्किन असते ना ती खातात. मग तू काय बसत नाही मी बसले या तुम्ही पण देऊ बसते देऊ त्याच्यामध्ये बसू. ये देऊ. आम्ही आलेलो तेव्हा बसलेलो ना म्हणून तुम्हाला मजा करून दिली. ताई ते बघा. तर काय आम्ही आमच्या कालच्याच लोकेशनवर म्हणजे शोरमावाल्या लोकेशनवर आलो आहे खायला कारण की शोरमा बरा होता तेवढा पण खास नव्हता. बसतो सगळं दाखवतो बघा बसताना दाखवतो हातनं सगळं दाखवतो. बघतो काय विषय काय नाही. इकडे स्पा उघडला आहे मसाज करायला लागले सगळे लाईनीला अजून तुझं पोट आहे कसं आली नाही कर तू कसं वाटते. सगळं म्हणजे गाईचा बरा आहे पोट आणतंय काय खाल्लं तुम्ही आता. माझी पण लागली. मराठी कुठे ठेवायची पाय इथेच ठेवायची का अशी वरती खाली. अच्छा पाहिजे तिथे फिरवत रे असं पप्पाचं पाय कसं झालं नाही. सो काय आता शॉपिंग वॉपिंग करून
सो काय आता शॉपिंग वॉपिंग करून सगळं फिरून बिरून मसाज करून सगळे आता आम्ही निघालो आता डायरेक्ट जायला मार्केटमध्ये नाही तर खायला दोन्हीपैकी काहीतरी एक बघूया आता कुठे जातो कुठे नाही. मी गाडी चालवतो सो सिनेमॅटिक्स ब्लॉग्स जरासं इश्यू होतं पण बाकी तुम्ही असे नॉर्मल ब्लॉग एन्जॉय करा. मी उतरतो तेव्हा तुम्हाला जे आहे ते दाखवतो ना. मी जरा झोपेतून उठल्यासारखं वाटत असेल कारण की मी मसाज केली बरं वाटलं आरामदायक. आता मी चाललो गाडी एकदम नायक मी ते सायक नायक टॉयक बसायचं आहे ना. एक मिनटं कायक सायक लट. तर काय आता जस्ट आलेलो जेवायला. हे बघा हे बांबू करून हॉटेल आहे. पण एक विषय झाला आम्ही पण इकडेच गाडी लावणार होतो. यांनी लावले बघा बलेनो लावलं गाडी लावणार होतो. विषय थांबा झूम करतो तर असा विषय असा झाला का आता ते बलेनोवाल्यांना घसून गेले. स्कॉर्पिओवाला कोणतरी होता त्याला दिसलीच नाही. एवढ्या जागेतून ठोकून त्यांना गेला रिक्स. तेव्हा आम्ही गपचूप आता पार्किंगला लावली गाडी ना आम्ही आलो जेवायला. बिकॉज कसा विषय आहे थोड्यासाठी रिक्स नाही घ्यायचा आहे. त्याची गाडी साफ घसून ठोकून घसून साफ गेला आहे. BS काम केलं त्याचा काय बोलू शकत नाही. आता हे बघा इकडे हां तुला नाही आणलं आहे गाडी. झाला आहे विषय सांगतो तुम्हाला अख्खा बरोबर. विषय असा आहे का पप्पा आम्ही गेलो हॉटेलमध्ये तर पप्पा मला बोलले दे चावी. मी पटकन आलो गाडीमध्ये जाऊन ठीक आहे दिदी चावी. पप्पा गेले आम्ही वॉशरूमला आम्ही पण येणारच होतो तर पप्पा आले इकडे आले ना. पप्पांनी गाडी उघडली गाडीत बसले वॉटेवर पाणी बिनी घेतला. तर त्याच्यानंतर पप्पांनी चावी ठेवली ती बघा आतमध्ये ते साईडला तुम्हाला दिसत असेल ती एकदम कॉर्नरला. त्याच्यानंतर गाडीने केला स्कॅम. गाडीचा दरवाजा अर्धाच लागला म्हणजे ते लागतो ना जरासाच उघडल्यानंतर तेवढाच लागला ना. गाडी झाली लॉक ना. आता गाडी उघडत नाही ते बघा सगळे बाहेर उभे आहेत. मेकॅनिकला विचारले बोलवले तर मेकॅनिक येईपर्यंत थांबलेत. कोणचीच जेवायची इच्छाच म्हणजे सगळी बसलेली होती उठून इकडे आली बिकॉज कोणची इच्छाच नाही राहिली आता जेवायची. म्हणजे राहिली म्हणजे इन द सेन्स ते होते ना का बाबा अटकले गाडी अँड वॉट एव्हरवाला विषय. सो सगळी बाहेर आता बघ कसा ते येतो मग ते सगळं गाडी आवाज करत होती ना. अच्छा अच्छा हॅलो हां ते डिशसाठी कॉल केला होता. झालं आम्ही येतो हां. डिश भेटेल ना आम्हाला यूज अँड थ्रोवाली. चालेल येतो. अरे ठीक कोण सगळं हां करा का तू काम करता तो काम ते पाणी भरला काय झालं खाली पाणी भरला. काय आणलंय डॉक्टर सकाळी फोन लावत होते तुका मी. होय माहिती दिसतो तुम्हाला मी दिसलोय का तुका फोन लावतो आठवण येतो तुका. जर का मी गाडी उघडतोय डायल नंबर तर मी आता हे करू शकणार नाही. काय आणलं दिघे डॉक्टरांकडचा नाही आता प्रेशर BP चेक कर रहा था. डार्लिंग बोल नो हा हॅलो ठीक आहे ना. हॅलो हां आयलेन ते आयलेन हां आहे की आम्हाला नाही तुम्ही ऐंशी झालं ना. नाही येतो आम्ही येतो हां मागचे हां चालेल. पट्टीनं ते प्रेशरवाला प्रेशर ते BP थांबक सांग BP चेक करायचं असं ते हवा भरायचं असं आणले काहीतरी ते करते. चालेल थोडी राहता डॉक्टर काय करतो पुढे वाईट पुढे वर घे सॉरी वरती वर हा दाब नाही थोडं वरती काय उघडू नको. पुढच्या साईडला लोक पाठी मागे ऐक रे, दाब तो. हा मागचं दबा मागे थोडं मागे घे. होय थोडा मागे घे. नाही ते लॉकचं आहे मागच्या साईडला नाही पुढे ना 5च्या साईडला अनलॉक अनलॉक पुढे लॉक पुढे लॉक
अर्टिगा चालवून गेले दिवस. गुरुवार रावाचा बाकी राहुला. शाबास. अरे एक नंबर. एक नंबर एक नंबर. झाले गाईज. थँक्यू. ते आहे गाडीच्या सो गाईज सगळे मार्केटमध्ये आले आता मालवणच्या काय ना काय शॉपिंग करायला. तर तुम्हाला दरवेळी मी सांगत असतो इंस्टाची बघा इंस्टाची आय डी आहे इकडे जाऊन बघा तुम्ही. इंस्टा आय डी आहे माझी, जाऊन फॉलो मारा भाई. टाईमपास करत बसलो आहे, पोस्ट वेस्ट चेकआउट करतो. अजून सगळे कोण नाही आलं आहे. कधी बसून एकटाच आहे गाडी. ते बघा सीट बेल्ट लावायला लागते भेंड की टट्टी. हे बघा हे असं वर्क करते. असं पटकन खिचलं ना का असं अटकतो आपण, मग ठोकल्यावर लागत नाही. चिंदी यार ते तेव्हा लावायचा. काय विषय नाही. कंटाळा आला आहे. म्हणजे मजा आता येते मला. मी भाई एन्जॉयमेंटवाला ब्रो बंद आहे. मला ना असं कोणी इरिटेट केलं ना तर मला मग कंटाळा येते त्या गोष्टीला. पण जाऊ दे ठीक आहे. एन्जॉय मारणार. आज रात्री फुल पार्टी आहे. म्हणजे थम्सअप घेऊन बसणार आहे. चिकन थम्सअप अँड ऑल सगळं खाणार आहे. जाऊ करे ये घुमट्या बस. काय विषय नाही. बसणं चिलमध्ये. पुढे व्ह्यू बघू शकता. फुल मजा येते. जीवाने जीव राहणार. प्रेम दाखवा. गाईज फायनली आमची गाडी अनलॉक झाली ना. आम्ही आता आलो हॉटेल लौकी, जिकडून आम्ही काल रात्री रिटर्न गेलो होतो तेव्हाला हॉटेल. झाला प्रॉब्लेम सॉर्ट. काय विषय नव्हतं. त्यांनी लगेच उघडून पण दिले. ते दार तुम्ही बघितलंच असेल. ही आमची मम्मी इकडे बसते वैतागले. फुल ऑन वैतागले ते ऑर्डर. सो गाईज आता जस्ट त्यांना लोकांना सोडून आलो परत. हे बघा पार्सल घ्यायला. बिकॉज टाईम लागणार होतं तर त्यांना सोडून आलं म्हणजे फ्रेश बिश होतील ते लोक. तोपर्यंत सगळी जरा हे झालेत. सो आता जातो घरी जाऊन मस्त आम्ही चिल मारणार आहोत. तरी स्कीट ठीक बघा यो माझ्या टायरावर साडे इथला मारून ना. जाऊ द्या चिल मारा गाईज. गुड नाईट. लव यू स्वीट ड्रीम्स. ब्लॉग इकडेच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. क्रिश एक घे ती चादर दे पप्पाने मी घेऊन